आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। खरात प्रकरणात झालेल्या आरोपांवर रुपाली चाकणकरांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत उत्तर दिले। माझ्या आणि माझ्या कुटुंबावर केलेले आरोप निराधार आणि खोटे असून केवळ बदनामीसाठी आरोप होत असल्याचं चाकणकर म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। शिवसेनेकडून नारी शक्ती वंदन अधिनियमाचे जोरदार समर्थन करण्यात आलं। महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं देशाचे लाडके भाऊ म्हणून शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचा उल्लेख पत्रात करण्यात आलाय। भीमजयंती आणि महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनात महापालिकेकडून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सुजात आंबेडकरांनी केलाय। सोयीसुविधांच्या नावाखाली सरकारी पैशांची लुटमार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। जयकुमार गोरेंनी खासदार प्रणिती शिंदेंच्या टीकेला उत्तर दिलंय। पंतप्रधान मोदींनी महिलांना न्याय देण्यासाठी आरक्षण विधेयक आणलं, त्याचं स्वागत करण्याऐवजी विरोधक केवळ राजकारण करत असल्याची टीका गोरेंनी केली। भारतीय रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांनी दिलेला पक्ष असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं। देशपातळीवरही रिपब्लिकन पक्ष एकच असावा अशी इच्छा आठवलेंनी व्यक्त केली। भाजप आमदार चित्रा वाघ यांनी मनसेच्या राज ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सुरू असलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाला त्यांनी मिस्ड कॉल देऊन पाठिंबा दिला। यावेळी हे क्षण पुढच्या पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील असं चित्रा वाघ म्हणाले। ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांनी खरातबाबत प्रतिक्रिया दिली। एसआयटी सीआयडी चौकशी सुरू आहे। ईडी हे सर्व लोक असताना खरातचा एन्काउंटर करणं कसं शक्य होईल असं दानवे म्हणाले। राज्यात उष्णतेची लाट आलेली आहे, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन मंत्री गिरीश महाजनांनी केलं। राज्य सरकार यावर लक्ष ठेवून उपाययोजना करतंय असंही ते म्हणाले। खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाबाबत निषेध व्यक्त केला। या प्रकरणाचा तातडीनं तपास झाला पाहिजे, शिवाय कमिशनर आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली। अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात महिला अधिकाऱ्यांची एसआयटी गठीत करावी अशी मागणी भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केली। आरोपी एकटा नसून त्याच्यासोबत टोळी असल्याचा आरोपही अनिल बोंडेंनी केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचे या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीय आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला काँग्रेस नेते उपस्थित नव्हते असा आरोप शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी केलाय। समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी हा आरोप केलाय। मिलिंद देवरा यांनी केलेल्या आरोपांवर काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय। सुशीलकुमार शिंदे, नसीम खान, प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली। नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सर्वपक्षीय भेटीगाठी सुरू आहेत। मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी नारी शक्ती वंदन विधेयकासंदर्भात महिलांना संबोधित करतील।